तर पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या व्यावसायिक इमारतीत वाल्मिक कराड, एक महिला आणि विष्णू चाटे यांनी 6 ऑफिसचा करार केला असल्याची माहिती मिळते। 25 कोटी रुपयांना मालमत्तेचा व्यवहार झाल्याची माहिती। या प्रकरणाची ईडीकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे। पुण्यातील या इमारतीत पाहुण्याच्या नावावर कार्यालय घेतल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलेला होता। 25 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार झाल्याची माहिती मिळते। पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर असलेल्या व्यावसायिक इमारतीत वाल्मिक कराड, एक महिला आणि विष्णू चाटे यांनी 6 ऑफिसचा करार केला असल्याची माहिती। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत पुण्याहून जोडल्या गेल्यात। रेवती, काय अपडेट्स? नक्कीच सौरव, आपण जसं त्या दृश्यांमध्ये बघतोय की पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरती एक अंडर कन्स्ट्रक्शन इमारत आहे। त्याच्यामध्ये 6 ऑफिसेसचा करार केल्याची धक्कादायक बातमी खरं तर समोर आलेली होती। सुरेश धस यांनी हा आरोप केलेला होता की वाल्मिक कराडनी या 6 ऑफिसेसचा करार या अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये केलेला होता। त्यातील सुरेश धसनी असाही आरोप केलेला होता की जी वाल्मिक कराड यांची कथित दुसरी पत्नी आहे ज्योती जाधव, तिच्या नावावरती हे एक त्यातलं ऑफिस आहे। खरं तर आता त्याचाच एक डॉक्युमेंट आता आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळते। एका कार्यकर्त्यांनी त्या डॉक्युमेंटचं ट्विट देखील केलेलं आहे। जवळपास हे जे 6 ते 7 ऑफिसेस आहेत या इमारतीमधले, त्याची किंमत 25 कोटी इतकी आहे। आणि तेव्हा सुद्धा असा आरोप केला गेला होता की वाल्मिक कराडनी हे जे 6 ते 7 ऑफिसेस आहेत या अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीमध्ये, ते वेगवेगळ्या पाहुण्यांच्या नावावरती केलेलं आहे। त्यातील एक ऑफिस जी कथित दुसरी पत्नी आहे, ज्याची चौकशी सुद्धा केली गेलेली होती पुणे पोलिसांकडनं सगळ्या वाल्मिक कराड प्रकरणामध्ये, तिच्या नावावरती ही मालमत्ता केलेली आहे। खरं तर आता असंही देखील म्हणलं जातं की ही 25 कोटीची सगळी मालमत्ता आहे, तर त्याची ईडीकडनं देखील चौकशी होण्याची शक्यता आहे। आता पुढील तपासात काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सौरभ, आणि काय चौकशी होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे सौरभ। रेवती, यावर आपलं लक्ष असणार आहे, त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।